गुड इव्हिनिंग टू ऑल ऑफ यू. आज आपण रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशनचा नेक्स्ट पार्ट पाहणार आहोत. आधीच्या पार्टमध्ये आपण रूट्स ऑफ ड्रग ॲडमिनिस्ट्रेशन मध्ये हे पाहिलं होतं की कोणते फॅक्टर्स रूट ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन डिसाईड करतात. त्यात पेशंट रिलेटेड फॅक्टर होते, ड्रग्ज रिलेटेड फॅक्टर होते आणि त्यानंतर आपण रूट्सचे जे क्लासिफिकेशन आहे, वेगवेगळे रूट्स कसे क्लासिफाय होतात, लोकल आणि सिस्टेमिक, ते पाहिलं आहे. आणि लोकल रूट्स आपण डिटेलमध्ये डिस्कस केलेले आहेत. लोकल रूट्स म्हणजे काय, त्याचे ॲडव्हान्टेजेस काय, डिसॲडव्हान्टेजेस काय. त्यानंतर टॉपिकल रूट्स चे एक्झाम्पल, टॉपिकल रूट्स म्हणजे काय हे डिटेलमध्ये आपण डिस्कस केलं. डीपर टिश्यू आपण इंजेक्शन आणि निडल अँड सिरिंज म्हणजे इंजेक्शन थ्रू अचीव करू शकतो, त्याचे एक्झाम्पल पाहिले. आणि इंट्रा आर्टेरियल रूट पण आपण डिस्कस केलेला आहे. तर आपण पाहिलं होतं की लोकल रूट्स, these are the routes we use to produce local action. Okay, and another group is systemic routes. The systemic routes, these are the routes when we use drug through this route, systemic effect occurs, generalized effect occur. Okay, that's why they are called as systemic route. Okay, so in systemic route there are two divisions. One is known as enteral, related with gastrointestinal tract, GIT. That's why they are, these routes comes under enteral. So we have three routes: oral, sublingual and rectal. These routes related with gastrointestinal tract, that's why they are called as enteral routes. And remaining systemic routes, they are not related with gastrointestinal tract, they are called as parenteral route. Okay, so systemic routes are divided into two: enteral and parenteral. In parenteral, we have discussed oral, sublingual, and rectal. Three routes are there. Detail we will discuss later on. In parental, we have subcutaneous route, intramuscular route, intravenous route, intradermal route. Okay. Then inhalational route, intramedullary route, mean injection in the bone. Then intraperitoneal route, transnasal route, and transcutaneous route. These are parenteral routes. So subcutaneous, intramuscular, intravenous, intradermal, inhalational, intramedullary, intraperitoneal, transnasal, and transcutaneous. Okay. So we will discuss one by one. First we will discuss oral route. Okay. एक मिनिट, साऊंड येत नाही का? येतोय सर, येतोय. येतोय सर. येतोय. ठीक आहे, येतोय. येतोय ना? ओके. येस सर. येतोय. चॅट फ्रेश येतो, एकदम फ्रेश साऊंड येतो. ओके. तर आता याच्यामध्ये तुम्हाला ओरल रूट मध्ये ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज ओरल रूटचे माहीत पाहिजे. आणि त्यानंतर सबलिंग्युअल रूटवरही क्वेश्चन येऊ शकतो, ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज. आय व्ही रूटचे, इंट्रामस्क्युलर रूट, सबक्युटेनस, प्रत्येक रूटचे ॲडव्हान्टेज, डिसॲडव्हान्टेज माहीत पाहिजे. पण जे कॉमनली यूज केले जाणारे रूट्स आहे ना, त्याविषयी तुम्हाला माहीत पाहिजे. म्हणजे डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये जे कॉमनली रूट यूज होतात त्याच्याविषयी माहीत असणं पाहिजे. आता ओरल रूट, ओरल रूट इज द ओल्डेस्ट अँड मोस्ट कॉमनली केला जाणारा, यूज केला जाणारा रूट आहे. डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिसमध्ये ओपीडी बेसिसवर जो आपण ट्रीटमेंट देतो त्यामध्ये जे प्रामुख्याने जो यूज केले जाणारा रूट आहे तो ओरल रूट आहे. तर ओरल रूट मध्ये कसं असतं की वी यूज ड्रग थ्रू माउथ, सो स्वेलविंग ऑफ द ड्रग थ्रू माउथ इज देअर. आता त्याचे ऍडव्हान्टेजेस काय आणि डिसएडव्हान्टेजेस काय? तर हा एक सेफर रूट आहे. जरी ओव्हरडोस झाला किंवा पॉइझनिंग झाली तर विथिन 2 आवर्स मध्ये जर पेशंट आपल्याकडे आला तर आपण गॅस्ट्रिक लवाशनी अनऍब्सॉर्ब ड्रग काढू शकतो. जास्त वेळ झाला तर तो ऍब्सॉर्ब होणार आहे, परंतु जर पेशंटने एखादा ड्रग ओव्हरडोस मध्ये घेतलं किंवा एखादा सबस्टन्स पॉइझनिंग पॉइंट ऑफ व्ह्यू त्यांनी कन्झ्युम केलेला आहे, पॉइझनिंग डोस मध्ये, सुसाईड पर्पज साठी,
तर पेशंटला जर लवकर आणलं तर गॅस्ट्रिक लवाज नावाची जी प्रोसिजर आहे, ती प्रोसिजर अनएब्सॉर्ब ड्रग जे आहे स्टमक मधलं ते रिमूव्ह करण्यासाठी वापरली जाते. तर त्या प्रोसिजरने आपण ते अनएब्सॉर्ब ड्रग काढू शकतो. याच्या कॉन्ट्रास्ट मध्ये जर आयव्ही रूटचा विचार केला तर आयव्ही रूट मध्ये एकदा ड्रग ऍडमिनिस्टर केलं, बरोबर आहे, तर ते डायरेक्ट सर्क्युलेशन मध्ये जातं आणि इफेक्ट येऊन जातो, बरोबर आहे. तर त्यामुळं आयव्ही रूट हा रिस्की रूट आहे. ओके. तर ओरल रूट आणि आयव्ही रूटचा जर कम्पेअर केला तर ओरल रूट इज सेफर रूट. ओके. आयव्ही रूटने ड्रग दिलं तर सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये जातं आणि त्यामुळं वेगवेगळ्या ज्या साईट्स आहेत आपल्या सिस्टीम आहेत, सीव्हीएस, सीएनए, जे तिथं ड्रग जास्त प्रमाणात एक्सपोज ह्या ऑर्गन्सला होतं आणि ड्रग हे सगळे ऑर्गन्स ह्या ड्रगला एक्सपोज होतात आणि त्यामुळे साईड इफेक्ट जास्त असतात आयव्ही रूटने ड्रग यूज केल्यावर. In case of oral route, there is no need of assistance. Self-medication is possible. IV route किंवा इंट्रामस्क्युलर इंजेक्शन द्यायचं असेल, इंट्राडर्मल इंजेक्शन द्यायचं असेल तर सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशन जनरली पॉसिबल नसतं. सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशन सबक्युटेनस रूट जो आहे त्यामध्ये सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशन पॉसिबल आहे, परंतु इंट्रामस्क्युलर आयव्ही रूटमध्ये सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशन पॉसिबल नाही. तर सेल्फ ऍडमिनिस्ट्रेशन ओरल रूटनेही पॉसिबल आहे. पेशंट स्वतःही ते मेडिकेशन घेऊ शकतो, म्हणजे असिस्टंटची गरज नाही. इट इज अ नॉन इन्व्हेसिव्ह रूट. ओके. दॅट्स वाय इट्स अ पेनलेस. ओके. मेडिकामेंट नीड नॉट बी स्टराईल, म्हणजे स्टराईल प्रिकॉशन घ्यायची गरज नाही. आयव्ही रूट देताना, इंट्रामस्क्युलर रूट देताना, रूटने ड्रग देताना आपल्याला जे प्रिकॉशन आहे, स्टराईल प्रिकॉशन घेणं गरजेचं आहे. ओके. आणि ओरल रूट इज ए चीपर रूट, कन्व्हिनियंट फॉर द पेशंट. ओके. रिपीटेड अँड प्रोलॉंग यूज साठी आपण ओरल रूट यूज करू शकतो. म्हणजे जे क्रोनिक डिसिजेस आहेत ज्यामध्ये लाईफ लॉंग ट्रीटमेंट लागते, जसं की हायपरटेन्शन आहे, ओके, डायबिटीस आहे, ओके, हायपोथायरॉइडिझम आहे, हे अशा कंडिशन आहेत की ज्यांना लाईफ लॉंग ट्रीटमेंटची गरज असते. अशा पेशंटसाठी ओरल रूट इज द बेस्ट रूट, कारण पेशंट लाईफ लॉंग ओरली ड्रग घेऊ शकतो. पेशंटचा कॉम्प्लायन्स चांगला असतो, पेशंट विलिंग असतो, ठीक आहे आयुष्यभर घ्यायचं तर ओरल रूटने घेऊ शकतो. परंतु जर इंट्रामस्क्युलर किंवा आयव्ही इंजेक्शन त्याला घ्यायला लावले तर पेशंट विलिंग नसतो. इव्हन डायबिटीजच्या पेशंटमध्ये आपण सबक्युटेनस इन्सुलिन जर पेशंटला प्रेफर करायला, म्हणजे पेशंटला जर ऍडवाइस केलं की तुम्हाला इन्सुलिनची गरज आहे, तरी सुद्धा पेशंट विलिंग नसतो. त्याला असं वाटतं की आपल्याला टॅबलेट्स द्याव्यात. तर ओरल रूट हा पेशंटचा जर विचार केला तर रिपीटेड किंवा प्रोलॉंग यूज साठी पेशंटला तो कन्व्हिनियंट आहे. पेशंटचा कॉम्प्लायन्स चांगला असतो, पेशंट ड्रग ट्रीटमेंट ऍक्सेप्ट करतात. तर हा एक ऍडव्हान्टेज आहे ओरल रूटचा. ओके. बोथ सॉलिड अँड डोसेज, लिक्विड डोसेज फॉर्म वी कॅन यूज बाय ओरल रूट. सॉलिड डोसेज फॉर्म आणि लिक्विड डोसेज फॉर्म हे दोन्ही ओरल रूटने दिले जातात. आता डोसेज फॉर्म म्हणजे काय, की ज्या फॉर्म मध्ये ड्रग अवेलेबल असतं त्याला डोसेज फॉर्म म्हणतात. तर सॉलिड डोसेज फॉर्म मध्ये टॅबलेट्स येतात, कॅप्सूल येतात, पावडर्स येतात, आणि लिक्विड डोसेज फॉर्म मध्ये सिरप येतात, ओके, मिक्सचर येतं, इलिक्झर येतं. तर हे लिक्विड डोसेज फॉर्म आहे. तर दोन्ही आपण ओरली देऊ शकतो. परंतु जर आपण पॅरेंटल रूट आयव्हीचा विचार केला, इंट्रामस्क्युलरचा विचार केला, तर आयव्हीचा जर विचार केला तर ड्रग मस्ट बी इन सोल्युबल फॉर्म. तर काही अँटीबायोटिक पावडर फॉर्म मध्ये अवेलेबल आहेत आयव्ही रूट साठी, परंतु त्याबरोबर जे आपल्याला सोल्युशन येतं त्यामध्ये ते आपल्याला ते डिझॉल्व्ह करावं लागतात आणि ते सोल्युबल फॉर्म मध्ये कन्वर्ट झाल्यावरच आपण देऊ शकतो. तर हे सगळे ऍडव्हान्टेजेस आपण ओरल रूटचे पाहिलेले आहेत. ऍडव्हान्टेजेस मध्ये काय, की इट इज अ सेफर रूट, नो नीड ऑफ असिस्टंट, नॉन इन्व्हेसिव्ह, पेनलेस, मेडिकामेंट नीड नॉट बी स्टराईल, दिस रूट इज चीपर, कन्व्हिनियंट फॉर रिपीटेड अँड प्रोलॉंग यूज, आणि सॉलिड आणि लिक्विड डोसेज फॉर्म दोन्ही आपण ह्या रूटने देऊ शकतो. आता डिसएडव्हान्टेजेस काय आहे ओरल रूटचे? So it has slow onset of action. Absorption is slow, so not suitable for emergency. Generally, emergency point of view,
IV route is the preferred route because onset of action is quick, and in emergency we want a quick onset of action. Next disadvantage काय oral route चा? Irritant and unpalatable drugs are difficult to administer. जे ड्रग इरिटंट आहेत, जे अनपॅलेटेबल आहे, अनपॅलेटेबलचा अर्थ आहे की आपण ते स्वॅलो करू शकत नाही व्यवस्थित. जर पावडर फॉर्म मध्ये ड्रग आहे आणि आपल्याला ते घ्यायला सांगितले आणि कॉन्स्टिपेशन मध्ये आपण काही हे ड्रग्ज यूज करतो. मेट्रोनिडाझोल. मेट्रोनिडाझोल नाही, बल्ब फॉर्मिंग एजंट जे आहे, मेट्रोनिडाझोलचा साईड इफेक्ट आहे मेटॅलिक टेस्ट. तर तो त्याचं जे टेस्ट जी आहे ती बीटा मेटॅलिक आहे, तर त्यामुळे ते काही जणांना प्रेफर नाही करत मेट्रोनिडाझोल. पण जे अनपॅलेटेबल मध्ये अजून एक हे येतं, म्हणजे आता याची मेटॅलिक टेस्ट म्हणजे ते काही पेशंटला ते स्वॅलो करणं किंवा घेणं जमत नाही. अजून एक गोष्ट असते, जर ड्रग पावडर फॉर्म मध्ये असेल आणि लार्ज क्वांटिटी आपल्याला घ्यायची असेल. लॅक्झेटिव्ह ड्रग्स, येस, व्हेरी गुड. लॅक्झेटिव्ह ड्रग्स आपण यूज, पावडर ड्रग. बल्क फॉर्मिंग एजंट जे आहे इसाबगुला, ओके ओके, तर इसाबगुला हस्क जे येतं ते पावडर फॉर्म मध्ये येतं, तर पेशंट त्याला विलिंग नसतो, कारण ते लार्ज पावडर जे आहे अमाऊंट ती डिझॉल्व्ह करून एक ग्लास फुल ऑफ वॉटर मध्ये घ्यायची असते. तर इरिटंट किंवा अनपॅलेटेबल ड्रग जे आहे ते पेशंटला ओरल रूटने घेणं काही वेळेस शक्य नाही होत, डिफिकल्ट असतं. मग अशा वेळेस ते कॅप्सूल मध्ये आपण देऊ शकतो ते ओव्हरकम करण्यासाठी प्रॉब्लेम. त्यानंतर ओरल रूटचा जो ऍडव्हर्स इफेक्ट आहे नॉशिया वॉमिटिंग, तर ते पण एक ड्रॉबॅक आहे ओरल रूटचा. खूप सारे ड्रग्स नॉशिया वॉमिटिंग करतात. ओके, तर जसं मेट्रोनिडाझोल आहे, मेटॅलिक टेस्ट येते, त्याच्यामुळं पेशंटला नॉशिएटिंग होतं. अनकोऑपरेटिव्ह अनकॉन्शियस पेशंट असेल किंवा पेशंटला वॉमिटिंग होत असेल तर आपण हा रूट यूज करू शकत नाही, कारण ड्रग अनकोऑपरेटिव्ह पेशंट असेल किंवा अनकॉन्शियस पेशंट असेल. अनकोऑपरेटिव्ह म्हणजे तो कोऑपरेट करत नसेल घ्यायला. अनकॉन्शियस पेशंट मध्ये पेशंट कॉन्शियस नाहीये, त्यावेळेस आपल्याला पॅरेंट रूट बेटर आहे. वॉमिटिंग होत असेल पेशंटला तर जे पण ड्रग दिलं ते परत वॉमिट होणार आहे. तर आता यामध्ये आपण ओरल रूट प्रेफर करत नाही. पण अनकॉन्शियस पेशंटला आपण पाहिलं होतं की जर आपल्याला ड्रग ओरलीच द्यायचा असेल तर नेझोगॅस्ट्रिक ट्यूब जी आहे तिचा यूज करून आपण ड्रग देऊ शकतो. जसं इथिल अल्कोहोल, आपण मिथिल अल्कोहोल पॉइझनिंग मध्ये अनकॉन्शियस जरी असला पेशंट तरी पण नेझोगॅस्ट्रिक ट्यूब मध्ये डायल्यूट फॉर्म मध्ये आपण ऍडमिनिस्टर करू शकतो. जे ड्रग ऍब्सॉर्ब होत नाही ओरल रूटने ते ड्रग ओरल रूटने देण्यात पॉइंट नाही. फॉर एक्झाम्पल स्ट्रिप्टोमायसिन, तर हा स्ट्रिप्टोमायसिन नावाचा ड्रग अमायनोग्लायकोसाइड्स आहे. तर तुम्हाला एक अमायनोग्लायकोसाइडची प्रॉपर्टी इथं लक्षात ठेवायची की ते ओरली ऍब्सॉर्ब होत नाही. त्यात स्ट्रिप्टोमायसिन, जेंटामायसिन, अॅमिकॅसिन नावाचे ड्रग आहे, निओमायसिन आहे. पण निओमायसिन आपण ओरली यूज करतो पण लोकल ऍक्शन प्रोड्यूस करण्यासाठी इंटेस्टाईन मध्ये अनऍब्सॉर्बेबल प्रॉपर्टी त्याची आहे, परंतु त्यामुळे काय होतं की ड्रग ऍब्सॉर्ब न झाल्यामुळं स्टमक आणि स्मॉल इंटेस्टाईन मधून तो लार्ज इंटेस्टाईन मध्ये येतो आणि ते हिपॅटिक कोमा मध्ये यूज करता आपण ते पाहिलेलं आहे. जे ड्रग डायजेस्टिव्ह ज्यूस नि डिस्ट्रॉय होतात किंवा लिव्हर मध्ये त्या मेटाबोलाइज जास्त होतात, ज्यांचं फर्स्ट पास मेटाबॉलिझम आहे, असे ड्रग आपण ओरल रूटने यूज करणं अवॉइड करू शकतो. ओके, तर पेनिसिलिन जी तुम्हाला माहीतच आहे की पेनिसिलिन जी हे आपण नावाचा अँटीबायोटिक जो आहे तो आपण एक तर IV किंवा इंट्रामस्क्युलर यूज करू शकतो. परंतु नवीन जे पेनिसिलिन आहेत, अमोक्सिसिलिन, ते आपण ओरली यूज करू शकतो. ओके, तर पेनिसिलिन जीचं काय आहे की तो डिस्ट्रॉय होतो डायजेस्टिव्ह ज्यूसने. इन्सुलिन, तो डायजेस्टिव्ह ज्यूसने इन्सुलिन डिस्ट्रॉय होतो. तर इन्सुलिन आपण कोणत्या रूटने यूज करतो? सबक्युटेनियस. Commonest सबक्युटेनियस IV. IV, yes. IV route we use in case of diabetic ketoacidosis, DK. Yes. and only one Aspart. we use regular insulin we commonly use. Okay, Regular or aspart. aspart. Okay, aspart. Okay, and most of the insulin preparation we use by subcutaneous route. Okay, तर
हे झाले डिसएडव्हान्टेज ओरल रूटचे. म्हणजे स्लो ऑनसेट ऑफ ऍक्शन, नॉशा, वॉमिटिंग, इरिटंट ड्रग्ज देता येणार नाही, अनपॅलेटेबल ड्रग देता येणार नाही, अनकोऑपरेटिव्ह अनकॉन्शियस पेशंट मध्ये देता येणार नाही. ज्या पेशंटला वॉमिटिंग आहे त्या पेशंट मध्ये देणं डिफिकल्ट आहे. जे ड्रग ऍब्सॉर्ब होत नाही ते ओरली देऊ शकत नाही. जे ड्रग डायजेस्टिव्ह ज्यूसनी डिस्ट्रॉय होतात किंवा लिव्हर मध्ये मेटाबोलाइज जास्त होतात असे ड्रग ओरल रूटनी देणं डिफिकल्ट जातं. हे सगळे ओरल रूटचे डिसएडव्हान्टेज आहे. आता तर कोणते ड्रग ओरल रूटने यूज करतात, तर दोन एक्झाम्पल तुम्हाला डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही यूज करता त्यामुळे माहित आहे. तुम्ही कोणतीही दोन नावं लिहिले तरी चालू शकतात. ओरल हायपोग्लायसेमिक ड्रग आहे मेटफॉर्मिन, ग्लिमिपिराइड. ओरल अँटीकोएग्युलंट आहे वारफेरिन. ओके, तर काही नावं तुम्ही लक्षात ठेवू शकता. तर ओरली ड्रग देताना काळजी काय घ्यायची? ओके, तर पेशंट अपराईट पोझिशन मध्ये पाहिजे. ओके, ड्रग शुड बी टेकन विथ ग्लासफुल ऑफ वॉटर. आणि काही ड्रग असे आहेत की ते रिकमेंड पोझिशन मध्ये अवॉइडच केले पाहिजे. मग त्यात आयर्न, टेट्रासाइक्लिन, बिसफॉस्फोनेट ड्रग जे आहे ते बसूनच घेतले पाहिजे, झोपून पेशंटला दिलेच नाही पाहिजे. तर आयर्न तुम्हाला माहित आहे, आयर्न अॅनिमिया मध्ये आपण यूज करतो. टेट्रासाइक्लिन अँटीबायोटिक आहे. आणि बिसफॉस्फोनेट नावाचं जे ग्रुप आहे, ओके ओके, बिसफॉस्फोनेट, तर हे कुठं यूज करता माहिती आहे तुम्हाला बिसफॉस्फोनेट? ऑस्टिओपोरोसिस. येस, ऑस्टिओपोरोसिस साठी ते यूज करतात बिसफॉस्फोनेट. ओके, अलेंड्रोनेट, खूप सारे नावं आहेत बिसफॉस्फोनेट मध्ये. आता ऑस्टिओपोरोसिस साठी ड्रग ऑफ चॉईस म्हणून हा ग्रुप कन्सिडर होतो बिसफॉस्फोनेट. तर आपण नंतर तो पाहणारच आहोत. तर असे ड्रग रिकमेंड पोझिशन मध्ये आपण अवॉइड करायचे, म्हणजे झोपून द्यायचे नाही ते. ओरली देताना पेशंटला बसवायचं अपराईट पोझिशन मध्ये आणि विथ ग्लास फुल ऑफ वॉटर दिलं पाहिजे. तर हे झालं ओरल रूटचं. सबलिंग्वल रूट, त्यालाच बकल रूट असं म्हणतात. आणि सबलिंग्वल रूटचा अर्थ काय आहे की ड्रग इज प्लेस अंडर द टंग ऑर क्रश इन द माउथ अँड स्प्रेड ओव्हर बकल म्युकोसा. तर ऍटलीस्ट तुम्हाला एवढं तरी माहिती आहे सबलिंग्वल म्हणजे बिलो द टंग. तर ड्रग इज प्लेस अंडर द टंग असं जरी लक्षात ठेवलं तरी चालेल. ऍडव्हान्टेजेस काय आहे सबलिंग्वल रूटचे? रॅपिड ऑनसेट ऑफ ऍक्शन, रॅपिड ऑनसेट ऑफ ऍक्शन. So immediate onset of action because from sublingual route drug directly enters into the systemic circulation. Next advantage, bypass first pass metabolism. We know that first pass metabolism is the metabolism of the drug before its entry into the systemic circulation, and first pass metabolism is a problem of oral route. First pass metabolism is a problem of oral route. There are some drugs which are metabolized more before their entry into systemic circulation. त्या ड्रगला आपण म्हणतो की त्या ड्रगला फर्स्ट पास मेटाबॉलिझम हाय आहे. But with sublingual route, when we use drug when we place below the tongue, from that side, drug directly enters into the systemic circulation bypassing the liver. So first pass metabolism is bypassed. So less dose is required. Okay, less dose is required. And with sublingual route, you have to remember after desired effect occur, quick termination of the action of the drug is possible by spitting the tablet. जे पण ड्रग आहे टंगच्या खाली ठेवलेले ते जर आपण थुकून दिलं, ओके, तर त्या ड्रगचा इफेक्ट आपण क्विकली टर्मिनेट करू शकतो. तर हे तीन ऍडव्हान्टेज सबलिंग्वल रूटचे तुम्हाला माहित पाहिजे. रॅपिड ऑनसेट ऑफ ऍक्शन, क्विक टर्मिनेशन ऑफ द इफेक्ट आणि बायपास फर्स्ट पास मेटाबॉलिझम. म्हणजे व्हायवा मध्ये विचारले जाऊ शकतात. तर रॅपिड ऑनसेट ऑफ ऍक्शन सगळ्यांना लक्षात राहतं. ओके, परत बायपास फर्स्ट पास मेटाबॉलिझम एक आहे आणि क्विक टर्मिनेशन ऑफ द इफेक्ट ऑन स्प्लिटिंग द टॅबलेट. म्हणजे सबलिंग्वल रूटनी एखाद्या ड्रगची जी ऍक्शन आलेली आहे व्यवस्थित, आता आपल्याला पुढे ऍक्शन नाही पाहिजे, डिझाईन इफेक्ट आलेला आहे, तर ती टॅबलेट बाहेर टाकली तोंडातून, थुकून दिली तर लगेच इफेक्ट तो टर्मिनेट होऊ शकतो. तर हे ऍडव्हान्टेज झाले. डिसएडव्हान्टेज काय आहे त्याचे? लिपिड इन्सोल्युबल ड्रग आणि हाय मॉलिक्युलर वेट ड्रग सबलिंग्वल रूट थ्रू ऍब्सॉर्ब होत नाही. त्यामुळे ज्यांचं मॉलिक्युलर वेट जास्त आहे, जे लिपिड इन्सोल्युबल ड्रग आहे, ते सबलिंग्वल रूटने यूज करत नाही. सबलिंग्वल रूट साठी ड्रग लिपिड सोल्युबल हवं आणि त्याची साईज मॉलिक्युलर वेट पण त्याचं कमी हवं.
त्याचप्रमाणे इरिटंट ड्रग्स शुड नॉट बी गिवन बाय दिस रूट. जे ड्रग इरिटंट आहेत ते पण ह्या रूटने आपण देणं टाळलेलं पाहिजे. अँड इन इन्फंट्स अँड चिल्ड्रन बिलो 5 इयर हा रूट सुटेबल नाही. तर हे डिसएडव्हान्टेजेस झाले सबलिंग्युअल रूटचे. तर आपण डिसएडव्हान्टेजेस मध्ये काय पाहिलं सबलिंग्युअल रूटच्या, की लिपिड इनसोल्युबल ड्रग आणि हाय मोलिक्युलर वेट ड्रग आर नॉट ऍब्सॉर्ब बाय sublingual route, so not effective by sublingual route. Irritant drugs cannot be given by this route, and this route is not suitable in whom infants and children below 5 years. Okay, so these are the disadvantages of sublingual route. Which drugs we use by sublingual route? At least 1 to 2 example you have to remember: GTN and isosorbide dinitrate. Both these drugs are useful in the management of chest pain that is known as angina. So GTN or isosorbide dinitrate we use sublingually in angina. ओके, अजून कोणता ड्रग सबलिंग्युअली तुम्ही यूज करता? Nifedipine. निफिडिपिन. ओके, निफिडिपिन. आता निफिडिपिन सबलिंग्युअली यूज केलं जातं, परंतु ऍज पर गाईडलाईन्स सबलिंग्युअल निफिडिपिन जे आहे जनरली हायपरटेन्शन, ज्यांना जास्त सिव्हिअर ब्लड प्रेशर वाढलेलं आहे तर रॅपिड कंट्रोलसाठी आपण यूज करतो. परंतु आता गाईडलाईन्स नुसार पॅरेंटल थेरपी वी शुड यूज, कारण सबलिंग्युअल निफिडिपिनचे काही साईड इफेक्ट, शॉर्ट ऍक्टिंग कॅल्शियम चॅनल ब्लॉकर आहे हा, आणि त्याचे काही साईड इफेक्ट क्लिनिकल ट्रायल मध्ये दिसून आले. कार्डिओव्हास्क्युलर मॉर्बिडिटी आणि मॉर्टेलिटी निफिडिपिन मुळे वाढते असं दिसून आल्यामुळं ऍज पर गाईडलाईन्स निफिडिपिन सबलिंग्युअल यूज नाही केला पाहिजे, पण स्टील क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये त्याचा यूज आहे. तर निफिडिपिन सबलिंग्युअल हा पण तुम्हाला एक्झाम्पल लक्षात ठेवता येईल. ओके, त्यानंतर रेक्टल रूट. हॅलो सर, एक क्वेरी होती. हा बोला. सर, माउथ डिझॉल्विंग वेगळं आणि मग हे सबलिंग्वल वेगळं ना? माउथ, तो वाढवलाय मी. एक मिनिट. ओके, 2 मिनिटं. एक हे, ओके. नाही, आता तुम्ही कोणता म्हणताय तुम्ही? सबलिंग्युअल ना? सर, हा, सबलिंग्युअल आणि दुसरं कोणतं म्हणले? माउथ. माउथ माउथ डिझॉल्विंग. ओके, माउथ डिझॉल्विंग टॅबलेट्स का? कोणता हा एक्झाम्पल हा. त्याचा आहे? फॉर एक्झाम्पल सर, ऑन्डेनसेट्रॉन, हा, ग्रॅनिसेट्रॉन टॅबलेट येतात ना, त्या माउथ डिझॉल्विंग. मग ओके त्या कुठल्या ह्याच्यामध्ये येतात? ओके ओके, माउथ डिझॉल्विंग टॅबलेट्स. ओके. हम्म. Oral disintegrating. नाही, ओरल हा, ओरल डिसइन्फेक्शन आहे डिसेंट. ते, पण त्यांचं ऍब्सॉर्प्शन कुठून होतं? ओके, तर ते पाहायला पाहिजे. आता बुक्स मध्ये असं काही GIG. केलेलं नाहीये. तर माउथ डिझॉल्विंग टॅबलेट्स ऍब्सॉर्ब कुठून होतात ते, तर ते मला पाहावं लागेल, सर्च करावं लागेल, कारण बुक्स मध्ये असं काही मेन्शन नाहीये. तर मी ते सर्च करतो आणि मग सांगतो तुम्हाला. ओके सर. कारण कारण की तशा बऱ्याच टॅबलेट आहेत ना, स्टेमेटिल एमडी पण येते, हो, ज्या पण पण एमडी त्या येतात. माउथ फॅरिंग्स, हा Cefixime. हा, हा. म्हणजे माउथ फॅरिंग्स आणि इसोफॅगस मधूनच ऍब्सॉर्ब होता, बरोबर आहे. माउथ फॅरिंग्स म्हणजे बकल बकल म्युकोजा पासून ऍब्सॉर्ब होत आहे. मग तसं ते सबलिंग्युअल सारख्या त्याचं हे आहे, म्हणजे सबलिंग्युअल रूटलाच आपण बकल रूट असंही म्हणतो. मग ते बकल रूट मध्ये येऊ शकतं का नाही ते एक पाहावं लागेल. तर मी थोडं त्याचं लिटरेचर, GI. ओके सर. हा, लिटरेचर सर्च करतो, कारण काय आहे की मला बुक्स मध्ये तरी असं काही मेन्शन केलेलं नाहीये. तर काही ज्या नवीन गोष्टी आहेत त्या आपल्याला सर्च केलेलं बेटर राहील. म्हणजे मी काही अँसर देण्याआधी मी पहिले थोडं ओव्हरलुक करतो आणि मग उद्याच्या लेक्चरला सांगतो किंवा ग्रुपमध्ये सांगतो. ओके. ओके सर, आम्ही पण ओरल, शोधतो. हा, तुम्ही शोधा. ठीक आहे. आता हो काही हो. नवीन कन्सेप्ट जे आहे ते आपल्याला जितकं आपण सर्च करू तेवढे कन्सेप्ट आपले क्लिअर होतील. तर अधिक सर्च केल्यानंतर आपल्याला लक्षात येईल की काय काय गोष्टी आहेत. ओके, तर मला ते सर्च करावं लागेल. ओरल डिसइंटिग्रेटिंग टॅबलेटच्या ग्रुपमध्ये येतात ते.
ओके, टॅब्लेट्स कोणत्या म्हणलं तुम्ही? ओंडॅनसॅट्रॉन. सर ऑन्डेनसेट्रॉन, ग्रॅनिसेट्रॉन, स्टॅमेटिल MD. ओके, सिफिक्झिम येतं. सिफिक्झिम पण येतं. हो. पिडियाट्रिक पण सर बरेचसे Pediatric येतात ना, 100 milligram. पिडियाट्रिक येतात ना, ओके माउथ डिझॉल्विंग. ओके ओके ठीक आहे, चालेल. आपण मी सर्च करून तुम्हाला ग्रुपवर टाकेल. ओके. आता रेक्टल रूट जे आहे, तर वी हॅव डिस्कस रेक्टल रूट इन टॉपिकल रूट ऑल्सो. In that we have discussed enema suppository. Okay. There are two types of enema, retention enema and evacuant enema. In retention anemia, we have discussed that rectal route can, when we use drug, can produce local action or systemic action. Okay, in case of corticosteroid we use in ulcerative colitis. In that case, rectal route is topical. But in case of diazepam in status epilepticus patient or in convulsion, okay, febrile convulsion, that diazepam we use rectally. That diazepam absorb into systemic circulation and produce systemic effects. In that case, rectal route is systemic. तर तो टॉपिकल मध्ये पण येतो आणि सिस्टेमिक मध्ये पण येतो. रेक्टम हॅज रिच ब्लड सप्लाय अँड अनआयोनाइज लिपिड सोल्युबल ड्रग रॅपिडली ऍब्सॉर्ब. आता हे अनआयोनाइज फॉर्म काय आहे, लिपिड सोल्युबल फॉर्म काय आहे, हे ऍक्च्युअली जेव्हा आपण ऍब्सॉर्प्शन टॉपिक डिस्कस करू ना, त्यावेळेस तुम्हाला लक्षात येईल. तर अनआयोनाइज आणि लिपिड सोल्युबल ड्रग असेल तर ते पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होतं. हा कन्सेप्ट तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. आणि जे लिपिड इनसोल्युबल ड्रग असतं किंवा आयोनाइज फॉर्म मध्ये, म्हणजे ज्याच्यावर चार्ज असतं आयोनाइज, असे ड्रग पॅसिव्ह डिफ्युजनने ऍब्सॉर्ब होत नाही. तर ही पॅसिव्ह डिफ्युजन प्रोसेस काय ते पण मी ऍब्सॉर्प्शन टॉपिक मध्ये तुम्हाला शिकवणार आहे. त्यामुळे आता फक्त एवढं लक्षात ठेवा की पॅसिव्ह डिफ्युजन नावाची जी प्रोसेसनी अनआयोनाइज लिपिड सोल्युबल ड्रग ऍब्सॉर्ब होतात. ओके. तर पॅसिव्ह डिफ्युजन साठी ड्रग हे अनआयोनाइज फॉर्म मध्ये पाहिजे आणि अनआयोनाइज फॉर्म हा लिपिड सोल्युबल असतो. म्हणजे ड्रग लिपिड सोल्युबल असेल, अनआयोनाइज असेल, तर पॅसिव्ह डिफ्युजन नावाच्या प्रोसेसनी रॅपिडली ऍब्सॉर्ब होतं. तर रेक्टम मधून अनआयोनाइज लिपिड सोल्युबल ड्रग पॅसिव्ह डिफ्युजनने रॅपिडली ऍब्सॉर्ब होऊ शकतं. तर रेक्टल रूटचे ऍडव्हान्टेज असे आहे, इरिटन अनप्लेझंट ड्रग्स कॅन बी गिवन. इरिटन किंवा अनप्लेझंट ड्रग्स आपण देऊ शकतो. कॅन बी यूज इन अनकॉन्शियस पेशंट, ओमिटिंग पेशंट, ज्यांना IV लाईन भेटत नाही, जसं डायझिपाम आपण म्हणतो फेब्राईल कन्व्हर्जन मध्ये देतो रेक्टल रूटने, तर त्या गोष्टी आहे. डिसएडव्हान्टेज काय आहे? इनकन्व्हिनियंट आहे, पेशंटचा विलिंगनेस नसतो, एम्बरासिंग आहे, ऍब्सॉर्प्शन हे स्लो असतं, इरेग्युलर असतं आणि अनप्रेडिक्टेबल असतं. आणि कधी कधी इरिटन ड्रग दिल्यामुळे रेक्टल इन्फ्लामेशनचे ही चान्सेस असतात. तर हे डिसएडव्हान्टेजेस झाले. कोणते ड्रग रेक्टल रूटने देतात? डायझिपाम, इंडोमिथॅसिन, पॅराल्डिहाइड, अर्गोटॅमाइन ही काही एक्झाम्पल आहे. ओके. डायझिपाम, इंडोमिथॅसिन, पॅराल्डिहाइड, अर्गोटॅमाइन. आता जनरल फार्मेकोलॉजी मध्ये खूप सारे एक्झाम्पल आता तुम्हाला येतील, पण त्यातले काही लक्षात ठेवू शकता तुम्ही, सगळेच लक्षात ठेवणं सोपं नाही. डायझिपाम एक लक्षात ठेवलं मोर दॅन इनफ आहे. ठीक आहे. तर ते झालं. आता इथं कॉर्टिकोस्टेरॉइड मेन्शन नाही केलं, कारण कॉर्टिकोस्टेरॉइड हे टॉपिकल जे Topical. टॉपिकल रूट मध्ये मी सांगितलेलं आहे. तर इथं सिस्टेमिक ऍब्सॉर्प्शन पॉइंट ऑफ व्ह्यू जे ड्रग आपण यूज करतोय त्यांची नावं तिथं मेन्शन केली. तर हा झाला रेक्टल रूट. कमिंग टू द पॅरेंटल मधला, सॉरी, सिस्टेमिक मधला पॅरेंटल रूट. पॅरेंटल रूट मध्ये पहिला आहे सबक्युटॅनस रूट. आता सबक्युटॅनस म्हणजे काय? ओके. सबक्युटॅनस म्हणजे बिलो द स्किन, इन द सबक्युटॅनस टिश्यू. आपल्या स्किनच्या खाली ज्या टिश्यू आहेत, सबक्युटॅनस टिश्यू, त्यामध्ये ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन करायचं, सबक्युटॅनस. ओके. आणि दुसरं आहे इंट्राडर्मल. ओके, सॉरी, इंट्राडर्मल. इंट्राडर्मल मीन्स इन द डर्मिस. ओके. तर स्किन मध्ये दोन लेयर असतात, इपिडर्मिस आणि डर्मिस.
तर इंट्राडर्मल म्हणजे आपण स्किन मध्येच इंजेक्शन देतो आणि कोणत्या लेअर मध्ये देतो, डर्मिस मध्ये, त्याला इंट्राडर्मल असं म्हणतात. ओके, तर इंट्राडर्मल हे स्किनच्या एका लेअर मध्ये आपण इंजेक्शन देतो डर्मिस मध्ये, त्याला इंट्राडर्मल म्हणतात. आणि स्किनच्या खाली सबक्युटेनस टिश्यू मध्ये जर इंजेक्शन देतो त्याला सबक्युटेनस रूट असं म्हणतात. म्हणजे ड्रग ऍडमिनिस्ट्रेशन इन सबक्युटेनस टिश्यू, त्याला सबक्युटेनस रूट असं म्हणतात. ओके, आता सबक्युटेनस टिश्यूचं एक अनाटॉमी पार्ट मी तुमच्याशी डिस्कस करणार आहे, ते तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. ते सबक्युटेनस टिश्यू असतात स्किनच्या खालच्या, त्यांना नर्व सप्लाय खूप चांगला असतो, परंतु ब्लड सप्लाय जो असतो तो पुअर असतो. म्हणजे सबक्युटेनस टिश्यू, दिस टिश्यू is richly supplied by nerves, but these tissue have poor blood supply. So they have good nerve supply, but these tissue are less vascular. हे anatomy part तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. याच्या विरुद्ध जर मसलचा विचार केला, मसल, तर मसलला ब्लड सप्लाय गुड असतो, म्हणजे मसल सप्लाय बाय गुड ब्लड सप्लाय. ओके, परंतु मसलला नर्व सप्लाय हा पुअर असतो, म्हणजे ऍज कम्पेअर टू सबक्युटेनस टिश्यू. म्हणजे दोघांमधला फरक लक्षात घ्या. सबक्युटेनस टिश्यूला नर्व सप्लाय चांगला असतो आणि दिस टिश्यू आर लेस वॅस्क्युलर, आणि मसल हॅव्हिंग गुड ब्लड सप्लाय बट लेस नर्व सप्लाय. हे तुम्हाला अनाटॉमी डिफरन्स, अनाटॉमी पॉइंट ऑफ व्ह्यू डिफरन्स लक्षात ठेवायचा आहे. ज्यावेळेस मी इंट्रामस्क्युलर रूट डिस्कस करेल त्यावेळेस हा पार्ट परत येणार आहे. तर सबक्युटेनस टिश्यूला नर्व सप्लाय चांगला असतो, परंतु ब्लड सप्लाय हा कमी असतो. तर आता ऍडव्हान्टेज काय सबक्युटेनस टिश्यूचे आणि डिसएडव्हान्टेज काय, तर पहिले ऍडव्हान्टेज पाहूया. तर आपण ओरल रूटशी कम्पेअर केलं तर सबक्युटेनस रूटनी ऍब्सॉर्प्शन हे स्मूथ आणि युनिफॉर्म असतं. ओके, ऍब्सॉर्प्शन स्मूथ आणि युनिफॉर्म असतो. IV रूट घ्या, इंट्रामस्क्युलर रूट घ्या, यांच्याशी कम्पेअर करा, स्मूथ आणि युनिफॉर्म असतो. आणि ऍब्सॉर्प्शन हे ओरल रूट पेक्षाही चांगलं असतं. Depot preparation can be given by subcutaneous route. Self injection is possible. आता सबक्युटेनस रूटनी ऍब्सॉर्प्शन हे स्मूथ आणि युनिफॉर्म असतं, परंतु एक लक्षात घ्या की ऍज कम्पेअर टू इंट्रामस्क्युलर अँड IV रूट, जे रेट ऑफ ऍब्सॉर्प्शन आहे ते स्लो असतं. बरोबर आहे, ऍब्सॉर्प्शन काय असतं, स्लो असतं. आता याचं रिझन काय आहे, कारण सबक्युटेनस टिश्यूचा जो ब्लड सप्लाय आहे, सबक्युटेनस टिश्यू आर लेस व्हॅस्क्युलर टिश्यू, बरोबर आहे. त्यामुळे तिथून सबक्युटेनस टिश्यू मध्ये जर ड्रग ऍडमिनिस्ट्रेट केलं आपण, तर ऍब्सॉर्प्शन स्लो होईल, परंतु ते स्मूथ आणि युनिफॉर्म राहतं. युनिफॉर्म म्हणजे काय, की ज्या रेटने ऍब्सॉर्ब होतोय तो रेट व्यवस्थित राहतो, आणि त्यामुळे प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन मध्ये पण, म्हणजे ड्रग पण सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये त्या रेटनेच येत राहतं. प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन सडनली वाढत नाही. IV रूटने जर ड्रग दिलं तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन सडनली वाढतं, आणि ड्रगची ऍक्शन संपली की प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन कमी होणार. 6 तासांनी परत आपण ड्रग दिलं तर प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन परत वाढणार. म्हणजे फ्लक्च्युएशन इन द प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन कोणत्या रूट मध्ये दिसतं, IV IV बोलस जर आपण यूज करत असू, IV बोलस. बोलस. ओके, IV इन्फ्युजन नाही बोलत आहे मी, IV बोलस. ओके, IV बोलस आणि IV इन्फ्युजन मध्ये फरक आहे, लक्षात आलं तुमच्या. तर IV बोलस आपण जर डायरेक्टली वेन मध्ये इंजेक्शन देतोय विदाउट डायल्युशन, प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन वाढणार आहे, परत काही वेळाने कमी होणार आहे, परत दिल्यावर परत वाढणार आहे, म्हणजे फ्लक्च्युएशन होतं. तर इथं स्मूथ आणि युनिफॉर्म ऍब्सॉर्प्शन असतं सबक्युटेनस रूटने. त्यामुळं काय होतं की ड्रग आपण सबक्युटेनस रूटने ऍडमिनिस्ट्रेट केलं तर ऑनसेट ऑफ ऍक्शन स्लो असेल, परंतु जे ऍब्सॉर्प्शन आहे ते स्मूथ आणि युनिफॉर्म राहतं, ड्युरेशन पण चांगली राहते. ओके, डिपॉट प्रिपरेशन कॅन बी गिव्हन बाय इन सबक्युटेनस रूट. आता डिपॉट प्रिपरेशन म्हणजे काय, ओके,
ते आपण पाहणार आहोत. डिपॉट प्रिपरेशनला रिपॉझिटरी प्रिपरेशन असेही म्हणतात. डिपॉट प्रिपरेशनला रिपॉझिटरी प्रिपरेशन असेही म्हणतात. तर डिपॉट प्रिपरेशन म्हणजे काय, की हे असे प्रिपरेशन असतात, हे ऑइली प्रिपरेशन असतात. ओके, किंवा ड्रग इज प्रेझेंट इन सस्पेन्शन फॉर्म. ड्रग इज प्रेझेंट इन सस्पेन्शन फॉर्म म्हणजे जे ड्रग सोल्युशन असतं त्यात ड्रग पार्टिकल्स पण असतात, सस्पेंडेड पार्टिकल, म्हणजे त्याला आपण सस्पेन्शन फॉर्म म्हणतो. तर ड्रग पार्टिकल्स आर प्रेझेंट इन सस्पेन्शन फॉर्म किंवा ऑइली फॉर्म ऑफ द ड्रग आपण यूज करतो, ऑइली सोल्युशन ऑफ द ड्रग यूज करतो, त्याला आपण डिपॉट प्रिपरेशन किंवा रिपॉझिटरी प्रिपरेशन असं म्हणतो. तर डिपॉट प्रिपरेशन किंवा रिपॉझिटरी प्रिपरेशन बनवण्यामागचा हेतू असा आहे की त्या प्रिपरेशनचं ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त असते. ओके, त्या प्रिपरेशनची ड्युरेशन ऑफ ऍक्शन जास्त असते. तर हे डिपॉट प्रिपरेशन म्हणजे किंवा त्याला रिपॉझिटरी प्रिपरेशन असं म्हणतो, ते ऑइली सस्पेन्शन आहे किंवा ऑइली सोल्युशन आहे किंवा ऍक्वियस सस्पेन्शन आहे. आणि असं डिपॉट प्रिपरेशन किंवा रिपॉझिटरी प्रिपरेशन आपण एक तर सबक्युटॅनस रूटने देऊ शकतो किंवा इंट्रामस्क्युलर रूटने देऊ शकतो. बरोबर आहे. तर डिपॉट प्रिपरेशन वी कॅन यूज बाय सबक्युटॅनस रूट और इंट्रामस्क्युलर रूट. ओके, डिपॉट प्रिपरेशन और रिपॉझिटरी प्रिपरेशन वी यूज आयदर सबक्युटॅनस रूट और इंट्रामस्क्युलर रूट. तुम्ही पेनिसिलिन जीचं एक्झाम्पल ऐकलेलं आहे. ओके, तर लॉंगेस्ट ऍक्टिंग पेनिसिलिन जो आहे, जो आपण रुमॅटिक फिवरच्या पेशंट मध्ये प्रोफॅलेक्सिस म्हणून यूज करतो. ओके, वन्स ए मंथ इंजेक्शन आपण देतो. त्यात ते ड्रग ऐकले तुम्ही? बेन्झाथाइन पेनिसिलिन. बेन्झाथिन पेनिसिलिन, बेन्झाथिन पेनिसिलिन. बेन्झाथिन पेनिसिलिन हे पेनिसिलिन जीचा मॉडिफाईड फॉर्म आहे आणि हा डिपॉट प्रिपरेशन आहे. बेन्झाथिन पेनिसिलिन कशाचा? पेनिसिलिन जीचा. पेनिसिलिन जी आपण आयव्ही यूज करू शकतो किंवा इंट्रामस्क्युलरली यूज करू शकतो. तर ते पेनिडोरा नावाचं जे इंजेक्शन आहे त्यात बेन्झाथिन पेनिसिलिन नावाचं ड्रग आहे. तर कोणत्या रूटने यूज करता तुम्ही? केलाय कोणी? बेन्झाथिन आयएम देतात. आयएम. आयएम देतात. तर का आयएम देतात? त्याचं रिझन आहे हे डिपॉट प्रिपरेशन आहे. काय आहे? डिपॉट प्रिपरेशन आहे. आयएम किंवा सबक्युटेनियसली आपण देऊ शकतो. तर बेन्झाथिन पेनिसिलिन जे वन्स ए मंथ आपण यूज करतो रोमॅटिक फिवरच्या प्रोफॅलेक्सिस साठी, तर ते मंथली आपण देतो. बरोबर आहे. आता पेनिसिलिन जी नावाचा जो ड्रग अवेलेबल आहे, ओके, तो आपण आयव्ही पण यूज करू शकतो किंवा इंट्रामस्क्युलरली यूज करू शकतो. परंतु बेन्झाथिन पेनिसिलिन आपण इंट्रामस्क्युलरली यूज करतो. तर एक लक्षात घ्या, डिपॉट प्रिपरेशन we can use by subcutaneous route or intramuscular route, but you have to remember very important point: depot preparation should not be used by IV route. Never use depot preparation by IV route. Okay, depot preparation कधीच IV route ने यूज करायचे नाही. What is the reason? If we use this depot preparation by IV route, there is a risk of embolism. Okay. ओके, एम्बोलिझम मॉलिक्युल ऐकल्यावर साईज मोठी असते. येस, मॉलिक्युल साईज मोठी असते किंवा ऑइली सस्पेन्शन असतं. ओके, तर त्यामुळे एम्बोलिझमची रिस्क असते. ओके, तर त्यामुळं डिपोट प्रिपरेशन शुड नॉट बी यूज बाय IV रूट. मग तुम्हाला 2 मार्कला क्वेश्चन असा येण्याऐवजी क्लिनिकल बेस्ड क्वेश्चन काय येईल की वाय वी यूज benzathine penicillin by intramuscular route and penicillin G we can use by IV or intramuscular route. So why benzathine penicillin is not used by IV route? बरोबर.
मग तुम्हाला हे लक्षात आलं, बेन्झाथिन पेनिसिलिन इज ए depot preparation of penicillin. So depot preparation we cannot use by IV route. If we use, there is risk of embolism. हा MCQ लक्षात घ्या. Depot preparation can be used by subcutaneous route, intramuscular route, IV route or sorry, depot preparation cannot be used by which route? असं जर आलं तर त्याचा IV answer काय? IV route आहे. With subcutaneous route, self injection is possible. Insulin जे आहे, खूप सारे इन्सुलिनचे प्रिपरेशन आहेत, ते आप सबक्युटेनियसली देतो. इंजेक्शन आपण सेल्फ इंजेक्शन करू शकतो अराउंड द अम्बिलिकस, द ऍब्डोमेन वर ते इन्सुलिनचे इंजेक्शन घेतात पेशंट. तर आता इन्सुलिनचे पेन्स पण अवेलेबल आहेत. तर सेल्फ इंजेक्शन इज पॉसिबल विथ सबक्युटेनियस रूट. तर ऍब्सॉर्प्शन इज स्मूथ अँड युनिफॉर्म. ऍब्सॉर्प्शन फास्ट नाहीये, स्मूथ आणि युनिफॉर्म आहे. डिपॉट प्रिपरेशन वी कॅन यूज बाय सबक्युटेनियस रूट आणि सेल्फ इंजेक्शन इज पॉसिबल. त्यानंतर एक कन्सेप्ट रेअरली यूज होतो क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये. ओके, इन पीडियाट्रिक प्रॅक्टिस सलाइन इंजेक्टेड समटाइम्स सबक्युटेनियसली, दॅट इज नोन ॲज हायपोडर्मोक्लायसिस. परंतु क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये पाहिलंय का तुम्ही हे? ओल्ड एज मध्ये पाहिलेले किमोथेरपीच्या अंडर गेलेल्या पेशंटला. किमोथेरपीचे अंडर पाहिलंय हा हायपोडर्मोक्लायसिस. म्हणजे किमोथेरपीच्या बेसिक ट्रीटमेंट मध्ये नव्हतं, ऍक्च्युली डिहायड्रेशन साठी मेंटेन करण्यासाठी बघितलेलं आहे मी. ओके ओके. तर हायपोडर्मोक्लायसिसचा अर्थ काय आहे की इट इज अ मेथड ऑफ ऍडमिनिस्ट्रेटिंग फ्लुइड्स सबक्युटेनियसली. ओके, त्याला हायपोडर्मोक्लायसिस असं म्हणतो. हायपोडर्मोक्लायसिस, डर्मो म्हणजे स्किन, स्किनच्या खाली हो. तर काही वेळेस पीडियाट्रिक प्रॅक्टिस मध्ये जर IV लाईन नाही भेटली तर ही प्रोसेस करतात. तर रेअरली आहे, त्यामुळं खूप कमी लोकांनी ती पाहिली असेल. डिसएडव्हान्टेज काय आहे? तर डिसएडव्हान्टेज आहे ओनली स्मॉल व्हॉल्यूम कॅन बी इंजेक्टेड बाय सबक्युटेनस रूट. ॲज पर बुक्स मॅक्झिमम 2 ml वी कॅन ॲडमिनिस्टर्ड. इंट्रामस्क्युलर रूटने आपण मॅक्झिमम 10 ml पर्यंत देऊ शकतो. IV रूटने लार्ज व्हॉल्यूम आपण ऍडमिनिस्टर्ड करू शकतो. दॅट इज द ऍडव्हान्टेज ऑफ IV रूट. इरिटंट ड्रग्स कॅन नॉट बी ऍडमिनिस्टर्ड. का नाही करत इरिटंट ड्रग्स ऍडमिनिस्टर्ड? कारण अॅनाटॉमी पार्ट डिस्कस की सबक्युटेनस टिश्यू हॅज गुड नर्व सप्लाय. त्यामुळे इरिटंट ड्रग्स आपण यूज केले तर सबक्युटेनस रूटनी तर खूप पेन होणार आहे. त्यामुळे इरिटंट ड्रग्स बेटर टू अवॉइड. आणि त्यांना पुअर ब्लड सप्लाय असतो, त्यामुळं तिथं नेक्रोसिस होण्याचे चान्सेस असतात. ओके, नेक्रोसिसचे पण चान्सेस असतात. मग सबक्युटेनस रूटनी म्हणजे तिथं प्लेनफुल पण आहे आणि तिथं नेक्रोसिसचे चान्सेस पण आहेत. तर नेक्रोसिसचे चान्सेस काय की पुअर ब्लड सप्लाय आहे. ओके, आणि पेनफुल काय आहे की त्यांना नर्व सप्लाय जास्त आहे, चांगला, रिचली सप्लाइड बाय नर्व. दॅट्स वाय सबक्युटेनस इंजेक्शन इरिटंट ड्रग्सचे पेनफुल असतात. आणि इरिटंट ड्रग्स आपण दिल्यानंतर पुअर ब्लड सप्लाय असल्यामुळं इरिटंट ड्रग्स सबक्युटेनस टिश्यूच्या तिथं नेक्रोसिसही करू शकतात. तर आता हे नेक्रोसिसचं जे टर्मिनॉलॉजी आहे ती पॅथॉलॉजी मध्ये येते, नेक्रोसिस. ओके, तुम्ही ते वर्ड ऐकला असेल, नेक्रोसिस. ओके, नेक्रोसिस वर्ड ऐकलाय? तर सोप्या भाषेत डेथ ऑफ द लोकल टिश्यूची डेथ होते. ओके ओके. मग इरिटंट ड्रग्स कॅन नॉट बी ऍडमिनिस्टर्ड सबक्युटेनियसली, हे तुम्हाला लक्षात ठेवायचे. कारण सबक्युटेनियस इंजेक्शन इरिटंट ड्रग्सचे पेनफुल असतात आणि तिथं लोकल नेक्रोसिसचे चान्सेस पण आहे. ओनली स्मॉल व्हॉल्यूम आपण इंजेक्ट करतो, मॅक्झिमम 2 ml. नॉट सुटेबल इन शॉक, कारण इन शॉक पेशंट मध्ये पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झालेलं असतं. त्यामुळे सबक्युटेनसने रूटने ड्रग जरी दिलं तरी पण पेरिफेरल व्हॅसोकॉन्स्ट्रिक्शन झाल्यामुळं ऍब्सॉर्प्शनला प्रॉब्लेम येतो. ओके, तर हा एक ड्रॉबॅक आहे. एक्झाम्पल, इन्सुलिन आपण सबक्युटेनस रूटने देतो. लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन जे आहे ते सबक्युटेनस रूटने देतात. अजून एक अँटीकोएग्युलंट आहे फोंडापॅरिनुक्स म्हणून, तो पण सबक्युटेनस रूटने देतो. तर एक किंवा दोन एक्झाम्पल आता तुम्हाला लक्षात ठेवायचे. तुम्हाला जास्त एक्झाम्पल माहित असतील डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये तुम्ही यूज करताय, तर ऍटलीस्ट 2 एक्झाम्पल प्रत्येक रूटचे. हे झालं सबक्युटेनस रूट विषयी. ओके, आता
हा जो पार्ट मी डिस्कस करणार आहे तो एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू महत्वाचा नाहीये, कोणी तुम्हाला विचारणार नाही, पण केडी त्रिपाठी मध्ये मेन्शन आहे म्हणून मी इथं मेन्शन करत आहे. ओके, तर काही स्पेशल डिलिव्हरी टेक्निक्स मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. ओके, सबक्युटेनस रूटशी रिलेटेड एक डर्मोजेट नावाचं जी टेक्निक आहे मी तुमच्याशी डिस्कस करत आहे. यामध्ये काय असतं की गन लाईक इन्स्ट्रुमेंट यूज करतात आणि जे त्याचं ओरिफाईस असतं गन लाईक इन्स्ट्रुमेंटचं मायक्रोफाईन ओरिफाईस, तिथून हाय वेलोसिटी ऑफ ड्रग सोल्युशन इज प्रोजेक्टेड अक्रॉस स्किन. ओके, the solution passes through superficial layer of the skin and gets deposited in subcutaneous tissue. Okay, there is no need of needle. ओके, त्यामुळं ही पेनलेस आहे प्रोसिजर आणि सुटेड फॉर मास इनॉक्युलेशन. म्हणजे खूप साऱ्या लोकांना सबक्युटेनियसली जर ड्रग ऍडमिनिस्ट्रेट करायचा असेल तर हे गन लाईक इन्स्ट्रुमेंट आपण यूज करू शकतो. ओके, तर गन लाईक इन्स्ट्रुमेंट आपण डर्मोजेट टेक्निक साठी यूज करतो आणि जेव्हा आपण ते गन लाईक इन्स्ट्रुमेंट यूज करतो, ओके, तर जेव्हा ते ड्रग आहे ते ड्रग त्या गन लाईक इन्स्ट्रुमेंटच्या मायक्रोफाईन ओरिफाईस मधून हाय वेलोसिटीने बाहेर येतं. ते गन लाईक इन्स्ट्रुमेंट आपण प्रेस केल्यानंतर आणि ते स्किनच्या खाली जाऊन डिपॉझिट होतं. ओके, पिलेट इम्प्लांटेशन. आता हे पण डे टू डे क्लिनिकल प्रॅक्टिस मध्ये रेअरली ची प्रोसिजर होते. पिलेट इम्प्लांटेशन मध्ये काय आहे की ड्रग इन द फॉर्म ऑफ सॉलिड पिलेट असतं, म्हणजे ड्रग जे आहे ते पिलेट फॉर्म मध्ये असतं आणि त्यासाठी ट्रोकार आणि कॅनुला नावाचं इन्स्ट्रुमेंट आपण वापरतो. तर ट्रोकार आणि कॅनुलाच्या साह्याने हे जे सॉलिड पिलेट्स आहेत हे आपण स्किनच्या खाली इंट्रोड्यूस करतो. ओके, आणि तिथून ड्रग स्लोली सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये ओव्हर वीक्स मंथ्स रिलीज होत राहतं आणि लॉंग ड्युरेशन त्या ड्रगची भेटते. तर पिलेट इम्प्लांटेशन मध्ये ट्रोकार आणि कॅनुला इन्स्ट्रुमेंटच्या साह्याने ड्रग जे पिलेट फॉर्म मध्ये असतं त्या पिलेट सबक्युटेनियसली इंट्रोड्यूस केल्या जातात. ओके, त्यामध्ये टेस्टोस्टेरॉन आहे, त्यानंतर डोका नावाचं जे ड्रग आहे, ओके, ते आहे. तर डोका म्हणजे डिऑक्सिकॉर्टिकोस्टेरॉन ऍसिटेट. ओके, नाही लक्षात राहिलं तरी चालेल, एखादा ड्रग लक्षात ठेवा. कोणी तुम्हाला ऍडिसन डिसीज मध्ये काय म्हणले सर? ऍडिसन डिसीज मध्ये ओके, तर पेलेट इम्प्लांटेशन एक आहे. पहिली प्रोसिजर ही पिलेट इम्प्लांटेशन नाही. नाही. ओके ओके, आता हे जे पेन डर्मोजेट आहे. डर्मोजेट जे आहे ते हे आहे. ओके, हाय वेलोसिटी आणि ते ड्रग प्रोजेक्ट होतं विदाउट नीड ऑफ निडल. ओके, तर हेअर ट्रान्सप्लांटला जनरली यूज करतात. हेअर ट्रान्सप्लांट. ओके ओके, आता जे बायोडिग्रेडेबल आणि नॉन बायोडिग्रेडेबल इम्प्लांट्सही आपण सबक्युटेनियसली ऍडमिनिस्टर्ड करतो. नॉरप्लॅन नावाचं कॉन्ट्रासेप्टिव्ह तुम्ही ऐकलंय? नॉरप्लांट नाही नाही. ओके, तर नॉरप्लॅन नावाचं एक कॉन्ट्रासेप्टिव्ह आहे ज्याच्यामध्ये लिओनॉर्जेस्ट्रिल असतं. लिओनॉर्जेस्ट्रिल नावाचा जो ड्रग आहे हा प्रोजेस्टेरॉन आहे. ओके, लिओनॉर्जेस्ट्रिल. कोरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये इथिनिल इस्ट्रॅडिओल असतं आणि अजून काय असतं? ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉन असतं ना. तर प्रोजेस्टेरॉन कोणता असतो? लिओनॉर्जेस्ट्रिल असतो आणि इस्ट्रोजन कोणता? इथिनिल इस्ट्रॅडिओल. कंबाईन ओरल कॉन्ट्रासेप्टिव्ह पिल मध्ये ते इस्ट्रोजन आणि प्रोजेस्टेरॉनचं कॉम्बिनेशन असतं. प्रोजेस्टेरॉन ओनली पिल जी असते त्यात फक्त प्रोजेस्टेरॉन असतं. तसंच नॉरप्लान पण एक कॉन्ट्रासेप्ट म्हणजे एक नॉरप्लान नावाचा जो ब्रँड आहे, ड्रग आहे, त्यामध्ये लिओनॉर्जेस्ट्रिल नावाचं ड्रग असतं. लिओनॉर्जेस्ट्रिल हा एक
प्रोजेस्टेरॉन आहे. आणि कसं यूज करता नॉरप्लॅन मी तुम्हाला सांगतो. तर यामध्ये काय असतं की काही इम्प्लांट्स आपण सबक्युटेनियसली इम्प्लांट करतो, काही ड्रग आपण सबक्युटेनियसली इम्प्लांट करतो. त्यात बायोडिग्रेडेबल इम्प्लांट्स आहे आणि नॉन बायोडिग्रेडेबल इम्प्लांट्स आहे. नॉन बायोडिग्रेडेबल इम्प्लांटला सिअलिस्टिक इम्प्लांट्स असं म्हणतात. तर यामध्ये ड्रग जे आहे, क्रिस्टलाइन ड्रग, हे ट्यूब्स किंवा कॅप्सूलमध्ये फिल केलं जातं आणि त्या ट्यूब्स आणि कॅप्सूल ह्या सुटेबल मटेरियलनी बनलेल्या असतात आणि ते ट्यूब्स आणि कॅप्सूल सबक्युटेनियसली इम्प्लांट केल्या जातात. ओके, सबक्युटेनियसली इम्प्लांट केल्यानंतर तिथून ड्रग स्लोली रिलीज होतं ओव्हर मंथ्स आणि कॉन्स्टंट ब्लड लेवल त्या ड्रगची मेंटेन राहते. तर नॉन बायोडिग्रेडेबल आणि बायोडिग्रेडेबल इम्प्लांट मध्ये काय फरक आहे की नॉन बायोडिग्रेडेबल इम्प्लांट जे आहे ड्रगची ऍक्शन संपल्यानंतर रिमूव्ह करावं लागतात आणि बायोडिग्रेडेबल म्हणजे ज्या ट्यूब्स आणि कॅप्सूल मध्ये ड्रग भरलेला आहे, तर ड्रग संपल्यानंतर त्या ट्यूब्स आणि कॅप्सूल जर नॉन बायोडिग्रेडेबल मटेरियल पासून बनलेल्या असतील तर त्या रिमूव्ह करावं लागतात. पण त्या ट्यूब्स आणि कॅप्सूल बायोडिग्रेडेबल मटेरियल पासून बनलेल्या असतील तर ड्रगचा इफेक्ट संपल्यानंतर त्या ट्यूब्स आणि कॅप्सूल रिमूव्ह करायची गरज नाही. तर त्यामध्ये एक ड्रग आहे नॉरप्लांट. तर नॉरप्लांट मध्ये लिओनॉर्जेस्ट्रिल नावाचा ड्रग आहे आणि आपण नॉरप्लांट सबक्युटेनियसली इम्प्लांट करतो ऍज ए कॉन्ट्रासेप्टिव्ह मेथड म्हणून आणि तिथून ड्रग हे रिलीज होत जातं. ओके, तर लिओनॉर्जेस्ट्रिल तिथून स्लोली रिलीज होतो, प्लाझ्मा लेवल त्याची कॉन्स्टंट राहते आणि त्यामुळं कॉन्ट्रासेप्टिव्ह पॉइंट ऑफ व्ह्यू तो नॉरप्लांट इफेक्टिव्ह आहे. ओके, ऐकलं आहे का नाव तुम्ही नॉरप्लांट? नाही. नाही. त्याची ड्युरेशन ऑफ ऍक्शन अराउंड 5 इयर्स आहे. किती आहे? 5 इयर्स. तर हे एक स्पेशल डिलिव्हरी सिस्टीम आहे नॉरप्लांट. तर नॉरप्लांटला लक्षात ठेवा, त्यात कोणता ड्रग आहे ते लक्षात ठेवा. ड्युरेशन ऑफ ऍक्शन तुम्हाला मी सांगितली 5 वर्ष. ओके, तर हे ऍडिशनल पॉइंट. आता इंट्रामस्क्युलर इंजेक्शन. आता तुम्हाला माहित आहे की इंट्रामस्क्युलर म्हणजे इनसाइड इन द मसल. सो ड्रग इज इंजेक्टेड इन वन ऑफ द लार्ज स्केलेटल मसल. मग ते डेल्टॉइड असेल, ट्रायसेप असेल, ग्लुटियस मॅक्झिमस असेल. चिल्ड्रन मध्ये आपण ग्लुटियस मॅक्झिमस मसल यूज नाही करत. आपण कोणतं यूज करतो? वास्टस लॅटरलिस. वास्टर लॅटरलिस. वास्टस लॅटरलिस. येस, वास्टर लॅटरलिस. त्याचं रिझन काय आहे? वास्टर लॅटरलिस आपण काय यूज करतो, ग्लुटियस मॅक्झिमस काय यूज करत नाही? तर एक लक्षात ठेवा की ग्लुटियस मॅक्झिमम मसलची जी मॅक्झिमम त्याची डेव्हलपमेंट जेव्हा पर्सन वॉकिंग करायला लागतो ना तेव्हा होते. त्यामुळं जोपर्यंत बच्चू चालत नाही त्यावेळेस तो तेवढा डेव्हलप झालेला नसतो. ओके, आणि ग्लुटियस मसल खूप स्मॉल असतात टिल चाइल्ड स्टार्ट वॉकिंग. त्यामुळं आपल्याला चिल्ड्रन मध्ये व्हॅस्टस लॅटरलिस मसल आपल्याला यूज करावं लागतं. तर पहा, काही जे वॅक्सिन्स आहे जे इंट्रामस्क्युलरली देतात तर ते थायवर देतात व्हॅस्टस लॅटरलिस मसल मध्ये, म्हणजे अँटेरोलॅटरल ऍस्पेक्ट ऑफ द थायला आपण इंजेक्शन देतो. तर ते व्हॅस्टस लॅटरलिस मसल मध्ये दिलं जातं. तर ग्लुटियस मसल काय यूज करत नाही ते तुम्हाला मी डिस्कस केलेलं आहे. ओके, तर ऍडल्ट मध्ये आपण ग्लुटियस मॅक्झिमस यूज करतो पण चिल्ड्रन मध्ये आपण व्हॅस्टस लॅटरलिस मसल यूज करतो. आणि त्याचं रिझन तुम्हाला कोणी विचारलं तर माहित पाहिजे. ओके, आता इंट्रामस्क्युलर रूटचे ऍडव्हान्टेजेस काय आहे? तर आपण पाहिलेलं आहे इरिटंट ड्रग आपण सबक्युटेनस रूटने प्रेफर करायला पाहिजे का नाही? इरिटंट ड्रग No. नाही, कारण No. इरिटंट ड्रग दिलं तर ते पेनफुल नर्व सप्लाय. हा, नर्व सप्लाय. आता मसलला मी काय सांगितलेलं आहे की मसल Muscular supply हॅव होतो. गुड ब्लड सप्लाय बट पुअर नर्व सप्लाय. हा. ओके, तर तुम्हाला लक्षात ठेवायचे की मसल्स आर लेस रिचली सप्लाय बाय नर्व बट दे हॅव गुड ब्लड सप्लाय अँड दॅट्स वाय नर्व सप्लाय हा लेस असेल तर त्यामुळं आपण माइल्ड इरिटंट ड्रग इंट्रामस्क्युलर रूटने देऊ शकतो. माइल्ड इरिटेंट ड्रग्स आपण कोणत्या रूटने देऊ शकतो? इंट्रामस्क्युलर. पण सबक्युटेनस रूटने आपण देऊ शकत नाही. ओके, ऍब्सॉर्प्शनचा जर विचार केला तर सबक्युटेनस रूट पेक्षा ऍब्सॉर्प्शन फास्ट असेल का कमी असेल? फास्ट असेल. फास्ट असेल, कारण ब्लड सप्लाय काय आहे Blood supply. त्यांचा गुड आहे. तर ऍब्सॉर्प्शन ऑफ द ड्रग
in aqueous solution is faster and more predictable compared to oral and subcutaneous route because rich blood supply. मग तुम्हाला हे जे anatomy पार्ट माहित असेल तर ह्या 2 पॉइंट तुम्हाला क्लिअर होईल. डिपॉट प्रिपरेशन कॅन वी यूज बाय ओरल रूट, सॉरी इंट्रामस्क्युलर रूट? येस. यस. डिपॉट प्रिपरेशन म्हणजे aqueous सस्पेन्शन किंवा ऑइली सोल्युशन इंट्रामस्क्युलर रूटने आपण यूज करू शकतो. आणि एक्झाम्पल तुम्हाला मी सांगितलं, बेन्झाथिन, पेनिसिलिन. ओके, अजून कोणतं डिपॉट प्रिपरेशन माहिती आहे तुम्हाला? पॅरासिटॉल. कोणता? पॅरासिटॉल, विटामिन D3. विटामिन D3. ओके ओके. आणि डिपॉट डिपॉट मिड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन प्रोजेस्टेरॉन. येस. ऍसिटेट. ओके ओके, ठीक आहे. तर प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन, ओके, प्रोजेस्टेरॉनचे इंजेक्शन आहे डिपॉट मिड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन ऍसिटेट, इंट्रामस्क्युलरली आपण यूज करतो. ओके, डिपॉट मिड्रॉक्सी प्रोजेस्टेरॉन ऍसिटेट. ओके, ठीक आहे. The depot preparation we use either subcutaneous route or by intramuscular route, but we should avoid by IV route. Okay. Disadvantage बघा, intramuscular. Perfect aseptic precaution is needed. Okay. Chances of abscess formation at the site of injection. Okay. Injection site ला abscess formation चे chances असतात. Nerve may damage. जर site of injection जी आहे ती जर म्हणजे आपली अप्रोप्रिएट नसेल तर नर्व मे डॅमेज. म्हणजे आता ग्लुटियस मॅक्झिमस मसल मध्ये इंजेक्शन द्यायचं असेल तर आपण अप्पर आउटर क्वाड्रंट मध्ये देतो. बरोबर आहे, अप्पर आउटर क्वाड्रंट. त्याचं रिझन असं आहे की जी सियाटिक नर्व आहे, ओके, सियाटिक नर्व डॅमेज झाली नाही पाहिजे. त्यामुळे अप्पर आउटर क्वाड्रंट जो आहे तिथं दिलं तर सियाटिक नर्व डॅमेज होणार नाही. जर आपण चुकीच्या ठिकाणी दिलं आणि सियाटिक नर्व डॅमेज झाली तर पेशंटला फूड ड्रॉप होऊ शकतो. पेशंटला फूड ड्रॉप होऊ शकतो. तर फूड ड्रॉप का होतं? सियाटिक नर्व जी आहे ग्लुटियस मॅक्झिमम मसल मध्ये रन होतीये, तिला जर डॅमेज झालं तर फूड ड्रॉप होऊ शकतो. म्हणून व्हायवा मध्ये जर विचारलं तर अप्पर आउटर क्वाड्रंट मध्ये आपण ग्लुटियस मॅक्झिमस मध्ये इंजेक्शन देतो. लार्ज व्हॉल्यूम आपण इंट्रामस्क्युलर रूटने यूज करू शकत नाही. मॅक्झिमम 10 ml आपण देऊ शकतो. लोकल हिमॅटोमा सगळ्याच पेशंट मध्ये हे दिसून येत नाही. जे पेशंट अँटीकोएग्युलंट ड्रग वर आहेत, हिपॅरिन, लो मॉलिक्युलर वेट हिपॅरिन किंवा वारफेरिन वर आहेत, अशा पेशंट मध्ये ज्यांच्यात रक्त पातळ व्हायचं औषध चालू आहे, अशा पेशंटला जर इंट्रामस्क्युलर इंजेक्शन दिलं तर लोकल हिमोटेमा होण्याचे चान्सेस असतात. म्हणून अशा पेशंट मध्ये इंट्रामस्क्युलर रूट आपण अवॉइड केलेला बेटर असतो. ओके. लोकल पेन अँड नेक्रोसिसची रिस्क कमी आहे सबक्युटेनस रूट पेक्षा, कारण नर्व सप्लाय हा पुअर असतो. पण माइल्ड पेन होऊ शकतं, परंतु पेन आणि नेक्रोसिसची रिस्क ही सबक्युटेनस रूट बरोबर जास्त आहे. सेल्फ मेडिकेशन नॉट पॉसिबल. आणि इंट्रामस्क्युलर रूटने कोणते ड्रग देतात? डायक्लोफेनॅक, बेन्झाथिन पेनिसिलिन, प्रोकेन पेनिसिलिन आपण यूज करतो. ओके. इंट्राव्हेनस रूट, इंट्राव्हेनस म्हणजे थ्रू ल्युमेन ऑफ द वेन. ओके, तर आपण इंट्राव्हेनस कंप्लीट करू आणि राहिलेला पार्ट नंतर करूया. 1 तास म्हणलेत काही जण की 1 तासापर्यंत घ्या, मे बी म्हणजे 11:30 पण वाजलेत. तर इंट्राव्हेनस रूट म्हणजे थ्रू ल्युमेन ऑफ द वेन. तर IV बोलस आणि IV इन्फ्युजन मध्ये काय फरक आहे? एक्झाम मध्ये तुम्हाला विचारू शकता. तर तो फरक माहिती आहे का तुम्हाला? व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन IV बोलस अँड IV इन्फ्युजन? IV बोलस आणि IV इन्फ्युजन आपण म्हणलं. बोलस म्हणजे डायरेक्टली Yes, yes, मेडिसिन yes. देतो. Yes, very good. हा, बरोबर. IV बोलस म्हणजे काय? क्विक दिलं जातं. क्विक क्विक दिलं जातं. ओके. IV बोलस म्हणजे आता एखादा ड्रग आहे की आपण म्हणलो की ड्रग ए इज गिवन बाय IV, ड्रग ए इज ऍडमिनिस्टर्ड बाय IV बोलस. मग कसा दिला याचा अर्थ असा आहे की त्यामध्ये आपण ड्रग निडल आणि सिरिंजच्या साहाय्याने ड्रग घेतो आणि ते ड्रग आपण डायरेक्टली व्हेन मध्ये किंवा इंट्राकॅथ लावलेला असेल तर इंट्राकॅथ थ्रू आपण डायरेक्ट ऍडमिनिस्ट्रेट करतो विदाऊट डायल्युशन. तर रॅपिड ऍक्शन साठी हा IV बोलस रूट महत्वाचा आहे. बरोबर आहे.
IV इन्फ्युजनचा अर्थ असा आहे की यामध्ये आपण ड्रग 50 ते 100 ml व्हॉल्यूम IV फ्लुइडचा आहे त्याच्यात डायल्यूट करतो आणि IV इन्फ्युजन ट्यूब थ्रू स्लोली ऍडमिनिस्टर करतो, बरोबर आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं की स्लोली ड्रग सर्क्युलेशन मध्ये जातं आणि प्लाझ्मा कॉन्सन्ट्रेशन काय राहतं, मेंटेन राहतं, त्यात फ्लक्च्युएशन येत नाही, बरोबर आहे. आणि स्लो ऍडमिनिस्ट्रेशन आहे ते ऍज कम्पेअर टू IV बोलस. आणि लार्ज व्हॉल्यूम ऑफ द ड्रग आपण IV इन्फ्युजननी देऊ शकतो, ओके, ओव्हर प्रोलॉंग पिरियड. तर IV इन्फ्युजन म्हणजे थ्रू IV ट्यूब आणि IV बोलस मध्ये आपण डायरेक्टली वेन मध्ये ड्रग देतो विदाऊट डायल्युशन. तर लक्षात आलं IV बोलस आणि IV इन्फ्युजन मधला फरक, ओके. येस. ओके. आता याच्यामध्ये अजून मधली एक स्टेप जी आहे की याच्यामधली स्टेप जी आहे त्यामध्ये काय करतो आपण की जे ड्रग आहे ते 10 ते 20 ml आयसोटोनिक सलाईन किंवा ग्लुकोज मध्ये मिक्स करतो आणि आपण IV इंजेक्शननी म्हणजे इंजेक्शन थ्रू स्लोली ऍडमिनिस्टर करतो ओव्हर 5 to 10 मिनिट्स. म्हणजे IV बोलस मध्ये आपण फास्ट ऍडमिनिस्टर करतो विदाऊट डायल्युशन. IV इन्फ्युजन मध्ये 50 ते 100 ml IV फ्लुइड मध्ये डायल्यूट करतो आणि या दोघांच्या मधली जी स्टेप आहे तर 10 ते 20 ml आयसोटोनिक सलाईन किंवा ग्लुकोज मध्ये ड्रग मिक्स करा आणि इंजेक्शननी विथ द हेल्प ऑफ निडल अँड सिरिंज ओव्हर 5 to 10 मिनिट्स आपण ते देतो. ही दोघांच्या मधली एक स्टेप आहे. तर अशा 3 प्रकारे इंट्राव्हेनस रूटनी ड्रग दिलं जातं, ओके. बायो अवेलेबिलिटी किती आहे IV रूटची? 100%. 100%. तर ऍडव्हान्टेजेस बघा, ऍडव्हान्टेजेस ऑफ IV रूट. जे ओरल रूटचे ड्रॉबॅक होते ते सगळे इथं ओव्हरकम होतात. म्हणजे आपण अनकॉन्शियस अनकोऑपरेटिव्ह पेशंट मध्ये देऊ शकतो. पेशंटला वॉमिटिंग असेल तर देऊ शकतो. अनऍब्सॉर्बेबल ड्रग ओरल रूटने देता येत नाही ते देऊ शकतो, बरोबर आहे. त्यानंतर जे ड्रग डायजेस्टिव्ह ज्यूसने डिस्ट्रॉय होतात, जे ड्रगला फर्स्ट पास मेटाबॉलिझम जास्त आहे असे ड्रग पण IV रूटने देऊ शकतो. तर लक्षात घ्या की ओरल रूटचे जे ड्रॉबॅक होते ते सगळे इथं ओव्हरकम होतात आणि ऍडव्हान्टेज म्हणून आपण ते कन्सिडर करतो, ठीक आहे. तर इरिटंट ड्रग आपण ओरल रूटने देत नव्हतो, इथं देतो. तर त्या सगळ्या गोष्टी आहे. तर ऍज द ड्रग एंटर्स इनटू द सिस्टेमिक सर्क्युलेशन bypassing the first pass metabolism, onset of action is very quick. Less dose is required to achieve a plasma concentration. Bioavailability 100% आहे आणि टायट्रेशन ऑफ द डोस इज पॉसिबल. टायट्रेशन ऑफ द डोस म्हणजे काय? अकॉर्डिंग टू द रिस्पॉन्स वी कॅन ऍडजस्ट द रेट ऑफ इन्फ्युजन. जर रिस्पॉन्स येत नसेल तर आपण रेट ऑफ इन्फ्युजन वाढवू शकतो, डबल करू शकतो. रिस्पॉन्स जर ऍडिक्वेट आलेला आहे आणि आपल्याला आता ड्रगची ऍक्शन कमी करायची असेल तर रेट ऑफ इन्फ्युजन आपण कमी करतो. त्या प्रोसेसला टायट्रेशन म्हणतात, टायट्रेशन. लार्ज व्हॉल्यूम आपण IV फ्लुइड इंट्राव्हेनस रूटने देऊ शकतो. सबक्युटॅनसनी 2 ml होतं, इंट्रामस्क्युलरनी मॅक्झिमम 10 ml होतं, पण IV इन्फ्युजन थ्रू लार्ज व्हॉल्यूम पण आपण देऊ शकतो. सबक्युटॅनस रूटनी इरिटंट ड्रग आपण अवॉइड करावं असं म्हणलो. इंट्रामस्क्युलर रूट मध्ये आपण पाहिलं की माइल्ड इरिटंट ड्रग आपण इंट्रामस्क्युलर रूटने देतो. IV रूट विषयी लक्षात घ्या की हायली इरिटंट ड्रग वी कॅन administered through IV route because intima is insensitive to the intima of the vein is insensitive आणि drug is diluted with the blood. म्हणजे IV रूटनी इरिटंट ड्रग इव्हन हायली इरिटंट ड्रग दिले तरी पेन होत नाही, ओके. कारण जे इंटिमा ऑफ द व्हेन आहे आतला लेअर इट इज इनसेन्सिटिव्ह. तर आउट ऑफ सबक्युटॅनस, इंट्रामस्क्युलर आणि IV रूट जर तुम्हाला विचारलं की हायली इरिटंट ड्रग कोणत्या रूटने आपण रेफर केले पाहिजे तर त्याचा आन्सर काय येईल? हायली इरिटंट ड्रग कोणत्या रूटने प्रेफर केले पाहिजे? सबक्युटेनियस प्रेफर IV. हायली इरिटंट ड्रग कोणत्या रूटने दिले पाहिजे? IV. IV. आणि कोणत्या रूटने अवॉइड केले पाहिजे? सबक्युटेनियस. माइल्ड इरिटंट आपण
IM ने देऊ शकतो, IV ने तर देऊ शकतो, पण IM ने पण देऊ शकतो. पण हायली इरिटंट ड्रग आपल्याला IV रूटने प्रेफर केले पाहिजे, कारण इंटिमा ऑफ द व्हेन इज इनसेन्सिटिव्ह अँड ड्रग इज डायल्युटेड विथ द ब्लड. तर हे ऍडव्हान्टेजेस झाले. डिसएडव्हान्टेज काय की स्ट्रिक्ट सेफ्टी प्रिकॉशन इज needed. Very risky route. Once administered, a drug is exposed, sorry, vital organs are exposed to the high concentration of drug. Side effects खूप आहे. One injected, it cannot be recalled. आपण जसं गॅस्ट्रिक लवज करू शकतो तसं इथं काही करता येत नाही. हिमोडायलिसिस प्रोसेस आहे एक त्याला ऑप्शन. ओके, ड्रग जे सिस्टेमिक सर्क्युलेशन मध्ये गेलंय ते काढण्यासाठी. डिपॉट प्रिपरेशन आपण IV रूटने यूज करू शकतो का? नाही, कारण कोणती रिस्क आहे? एम्बोलिझम. एम्बोलिझम. ते एक लक्षात ठेवायचं आहे. आणि जे IV रूट आपण जेव्हा यूज करतो तेव्हा व्हेनस थ्रोम्बोसिस किंवा थ्रोम्बोफ्लेबायटिसची रिस्क असते. तर कधी कधी वायवात विचारला जातो हा प्रश्न, व्हॉट इज द मिनिंग ऑफ थ्रोम्बोफ्लेबायटिस? ओके, थ्रोम्बोफ्लेबायटिसचा अर्थ काय असं वायवात विचार. इन्फ्लेमेशन ऑफ वेसल. येस. तर खूप जणांना ते कसं आहे की थ्रोम्बोफ्लेबायटिसचा अर्थ, आयटिस म्हणजे इन्फ्लामेशन माहित असतं, थ्रोम्बोफ्लेबायटिसचा अर्थ क्लिक नाही होत. बरोबर आहे. आता फॅरेंजायटिस म्हणजे इन्फ्लामेशन ऑफ द फॅरिंग्स लक्षात येतं. थ्रोम्बोफ्लेबायटिस म्हणजे काय तर लक्षात येत नाही. तर थ्रोम्बोफ्लेबायटिस मीन्स इन्फ्लामेशन ऑफ द व्हेन. इन्फ्लामेशन ऑफ द व्हेन. सो जर एक्स्ट्रा व्हॅसेशन ऑफ द ब्लड झालं तर थ्रोम्बोफ्लेबायटिसची रिस्क असते. ओके, तर हे डिसएडव्हान्टेजेस झाले. असेप्टिक प्रिकॉशन आहे. त्यानंतर हायली रिस्की रूट आहे. वन्स इंजेक्टेड इट कॅन नॉट बी रिकॉल्ड. डिपॉट प्रिपरेशन कॅन नॉट बी इंजेक्टेड थ्रू IV रूट if given embolism occur. Thrombophlebitis and venous thrombosis risk is there due to extravasation of the blood. Okay. Self medication is not possible. सेल्फ मेडिकेशन पॉसिबल आहे का? नाही. आणि तर थ्रोम्बोफ्लेबायटिस आपण कसं अवॉइड करू शकतो? बाय डायल्युटिंग द ड्रग, किंवा IV इन्फ्युजननी दिलं तर चान्सेस कमी आहे, IV बोलसने दिलं तर जास्त आहे. ओंडॅनसॅट्रॉन, सेफ्ट्राएक्झॉन हे IV रूटनी यूज केले जाणारे ड्रग आहे. खूप सारे ड्रग यूज होतात, त्यातले काही लक्षात ठेवायचे. तर लास्ट स्लाइड आजच्या लेक्चरची आपण हे सगळं डिस्कस केलेले आहेत. हे तीन रूटचं कंपॅरिझन इथं दिलेलं आहे. इंट्रामस्क्युलर रूट साइट ऑफ ऍडमिनिस्ट्रेशन मी तुमच्याशी डिस्कस केलंय. वन ऑफ द लार्ज स्केलेटल मसल आहे डेल्टॉइड ट्रायसेप, आणि चिल्ड्रन मध्ये व्हॅस्टस लॅटरलिस. इंट्राव्हेनस मध्ये इन द ल्युमेन ऑफ द व्हेन. सबक्युटॅनस म्हणजे अंडर द स्किन. ओके, डिपॉट प्रिपरेशन we cannot be used by IV route, but we can use by intramuscular or subcutaneous route. Okay, absorption of rate of drug. Rate of absorption कशाचा जास्त आहे? Highest rate of absorption in IV route. Slowest rate of absorption तीन रूट मध्ये subcutaneous चा असेल, आणि इंट्रामस्क्युलरचा इन बिटवीन IV आणि subcutaneous. ओके, large volume is administered with which route? IV route. Okay, assistance is not required with which route? Subcutaneous route. Self administration is possible with subcutaneous route. Highly irritant drug, with which route we can use? Highly irritant, IV route. Highly irritant drug आपण कोणत्या रूटने यूज करणार? IV route. Mild irritant we can use by intramuscular route, but irritant drug we should avoid by subcutaneous route. Okay, आणि which is most risky route? इंट्राव्हेनस रूट. तर हे तीन रूटचं कंपॅरिझन आपण केलेलं आहे. तर राहिलेला पार्ट आपण उद्याच्या लेक्चरला डिस्कस करूया. आज थोडा लेक्चरला उशीर झाल्यामुळं पार्ट राहिलाय. फक्त आज काय होतं की आज लेक्चर घ्यायचं होतं, त्यामुळं थोडं जरी 15 मिनिटं लेट झालं तरी मी घेतलं, जेणेकरून आपलं ते एक आपल्याला हॅबिट बनेल. कारण मला पण ती हॅबिट लागली पाहिजे, तुम्हाला पण लागली पाहिजे. खूपच इमर्जन्सी असेल त्यावेळेस आपण कॅन्सल करतोय लेक्चर, पण पॉसिबल असेल त्यावेळेस घ्यायचा ट्राय करायला पाहिजे.
तर